तुही रे माझा मितवा मालिकेमध्ये अर्णव नम्रताच्या रूममध्ये आलेला असतो. अर्णव नम्रताला म्हणत असतो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अर्णव म्हणत असतो, मला सांग, मी सिंदूरला जेव्हा चक्कर आली होती तेव्हा तू तिला घेऊन रेस्टरूममध्ये गेली होती. तिथे एक असा फॅन होता ज्यामध्ये लिक्विड होतं, तो तू स्प्रे केला. यावर नम्रता हो म्हणते. अर्णव नम्रताला विचारत असतो, मला सांग, तो फॅन तुला कोणी दिला होता? नम्रता म्हणत असते, तो फॅन मला कोणी दिला नव्हता. आम्ही ज्या रूममध्ये गेलो होतो ना तेथे तो फॅन होता. इशूला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मीच तो फॅन तिला दाखवला, हवा देण्यासाठी, छान वाटावं तिला म्हणून. अर्णव ओके असं म्हणतो. यावर नम्रता म्हणते, जिजू काय झालं? अर्णव म्हणतो, काही झालं नाही, परंतु मला असा डाऊट आहे, जो फॅन मी सिंदूरच्या चेहऱ्यावर असा स्प्रे केला होता त्यामुळेच तिच्या डोळ्यांना प्रॉब्लेम झाला, म्हणजेच दिसणं कमी झालं. आणि मला असं वाटतं ते कोणीतरी मुद्दाम केलंय नम्रता, मी सिंदूरला स्पर्धेमधून बाहेर काढण्यासाठी. यावर नम्रता म्हणते, जिजू तुम्ही हे सगळं काय बोलताय? नम्रता म्हणते, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं मी केलंय? आणि तुम्हाला हे सगळं असं वाटत असेल तर मला सांगा ना, असं अडून अडून का बोलताय माझ्याशी? नम्रता एकदम हायपर होते. अर्णव म्हणतो, व्हॉट? अडून अडून? एवढ्यात तेथे ईश्वरी सुद्धा आलेली असते. अर्णव म्हणतो, नम्रता प्लीज, मी असं काही म्हटलं नाहीये की हे सगळं तू केलंयस म्हणून. नम्रता म्हणत असते, जिजू तुम्ही सरळ सरळ आरोप करताय माझ्यावर. नम्रता खूपच हायपर झालेली असते. ईश्वरी येऊन नम्रताला शांत करत असते. ईश्वरी म्हणत असते, ताई शांत हो, प्लीज थांब. अगं तुझी काहीतरी गलतफहमी होते ताई, सरांचं म्हणणं असं नाही आहे. ईश्वरी अर्णवला म्हणते, अहो सर तुम्ही काय लॉजिक लावताय? त्या पंख्यामध्ये फक्त पाणी होतं आणि त्याने काय होणार आहे? आणि तो फॅन मला नमुताईने दिला होता, ती माझ्या बाबतीत असं काही का वागेल? यावर अर्णव म्हणतो, अगं मी असं कुठे म्हटलंय, मी फक्त तिला एक सिंपल प्रश्न विचारला की तो फॅन तुला कुणी दिला होता का? ती म्हणाली, तो फॅन मला कुणी दिला नव्हता, तो तिथेच होता. दॅट्स इट, संपला विषय. हे सर्व लांबूनच आकाश ऐकत असतो. आकाश लगेच पुढे येतो. आकाश म्हणतो, दादा काय झालं? नम्रता म्हणते, मी सांगते आकाश, जिजूंना असं वाटतंय इशूची दृष्टी मी घालवली, मी केलंय हे सगळं. आकाश मी खरं सांगते, मी हे सगळं नाही केलंय हो. ईश्वरी नम्रताला समजवत असते. अर्णव सुद्धा नम्रताला शांत व्हायला सांगत असतो. अर्णव म्हणत असतो, आय एम नॉट ब्लेमिंग यू, मी असं कधी म्हटलंच नाहीये की हे सगळं तू केलंय. मी तुला एक सिंपल प्रश्न विचारला, तू त्याचं आन्सर दिलं, माझं कन्फ्युजन क्लिअर झालं, संपलं ना आता. नम्रता म्हणत असते, जिजू हे बघा तुम्ही सरळ सरळ आरोप करताय माझ्यावर. अहो खरंच सांगते मी, हे सगळं मी नाही केलंय. ईश्वरी अर्णवला बाहेर घेऊन जात असते. अर्णव नम्रताला म्हणत असतो, नम्रता प्लीज, मी तुझ्यावर आरोप नाही केलेत, प्लीज शांत हो. अर्णव आणि ईश्वरी बाहेर गेल्यानंतर नम्रता आकाशला म्हणत असते, आकाश अहो हे सगळं मी नाही केलंय, तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? अहो हे सगळं मी का करेन? अहो इशू आहे, ती माझी बहीण आहे. आकाश सुद्धा नम्रताला शांत करत असतो. बाहेर आल्यानंतर ईश्वरी अर्णवला विचारते, काय हो सर, तुम्हाला असं लगेच जासूसी करायची काय गरज होती? अर्णव म्हणतो, मी तिला नॉर्मल विचारायला गेलो होतो, ती का चिडली हे मात्र मला कळलंच नाही. ईश्वरी म्हणत असते, तुम्ही शांत व्हा अगोदर. अर्णव म्हणतो, मी शांतच आहे. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मी जसं तुझ्याशी बोलतो ना तसं सर्वांशी बोलत नाही, तिच्याशी खूप प्रेमाने बोलत होतो. तुम्ही असं काही बोलला असाल ज्यामुळे ती हर्ट झाली असेल. यावर अर्णव म्हणतो, मी असं काहीही बोललो नाही, मी फक्त जस्ट एक प्रश्न विचारला, जो फॅन तू घेतला होतास तो तुला कोणी दिला होता? कारण मला असा डाऊट होता की तो फॅन तिला त्या सौदामिनी देशमुखने तर नाही ना दिला. यावर इशू म्हणते, परंतु तिचा आणि नमुताईचा काय संबंध? अर्णव म्हणतो, आय नो काही संबंध नाही आहे, पण तुला माहिती आहे ना ती कशी आहे. एवढ्यात तेथे आकाश येतो. आकाश म्हणत असतो, दादा जाऊ देत, नम्रता काही गोष्टींमध्ये खूप सेन्सिटिव्ह आहे. एवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, काही गैरसमज झाला होता का तिचा? परंतु अर्णव, नाही काही नाही, ठीक आहे जाऊ देत असं म्हणतो. दुसरीकडे वल्लरीने सौदामिनीला फोन केलेला असतो. सौदामिनी म्हणत असते, माझ्या डोक्यात काहीही प्लॅनिंग नाही आहे. वल्लरी म्हणते, तुम्ही काही ऐकूनच घेतलं नाही, मगाशी फोन असाच कट करून टाकलात. सौदामिनी म्हणते, आता ऐकून घेते आहे ना, सांग. वल्लरी म्हणते, हे बघा माझ्याकडे ना एक सुपर प्लॅन आहे. यावर वल्लरी आपला प्लॅन सौदामिनीला सांगत असते. दुसरीकडे अर्णव म्हणतो, उद्या कॉम्पिटिशनचा दुसरा राऊंड आहे. मामा म्हणत असतो, सरप्राईज राऊंड आहे ना, मग आता एवढा विचार करून काय फायदा? ईश्वरी म्हणते, बरोबर आहे मामांचं. दुसऱ्या दिवशी असलेल्या सरप्राईज राऊंडबद्दल सगळेजण डिस्कशन करत असतात. अर्णव म्हणत असतो, मला उद्याच्या राऊंडसाठी आईचं मशीन लागणार आहे. वल्लरी इकडे सौदामिनीला म्हणत असते, तुम्ही म्हणताय
तसं जर काही असेल ना तर अर्णव त्याच्या आईचं जुनं मशीन जपून ठेवलेलं शिलाई मशीन नक्की वापरणार. सात्विकाला कपडे शिवायची खूप आवड होती. खरं तर या दोन्ही मुलांचे कपडे ती घरीच शिवायची. म्हणून तर आईच्या आठवणीत अर्णवने फॅशनचा बिझनेस सुरू केलाय ना. सौदामिनी म्हणत असते, अच्छा अच्छा, ते एक जुनं मशीन. पुढे वल्लरी म्हणते, मला खात्री आहे अर्णव ते जुनं मशीन आणणार म्हणजे आणणार. म्हणजे अर्णव त्याच्या आईच्या बाबतीत खूप इमोशनल आहे आणि आपण याच गोष्टीचा वापर करायचा त्याला हरवण्यासाठी. सौदामिनी म्हणते, म्हणजे नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? वल्लरी म्हणते, म्हणजे गोष्ट सोपी आहे. ते मशीन तोडून मोडून टाकायचं. ते तुटलेलं मशीन बघितलं ना की मग बघा अर्णव कसा कोलॅप्स होतोय आणि मग काय आपण आपला डाव साधायचा. सिम्पल. अर्णव म्हणत असतो, फॅशन राऊंडचं सर्व काम आपण त्याच जुन्या मशीनवर करायचं मिस इंदोर. ईश्वरी म्हणत असते, खूप बढिया सुचलंय सर तुम्हाला. काहीही करून उद्याची कॉम्पिटिशन जिंकण्याची आपण कोशिश करायची. अर्णव म्हणतो, फक्त कोशिश नाही करायची, आपण जिंकायचंच आहे. दुसऱ्या दिवशीचं राऊंड सुरू झालेलं असतं. सर्वजण जमलेले असतात. अँकर म्हणत असते, पहिल्या दिवशीप्रमाणे हा राऊंडसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि या राऊंडचं नाव आहे लोककलेचा नवा अंदाज. अर्ध्या तासानंतर राऊंड सुरू होणार असतं. सर्व जजेस येऊन आपापल्या सीटवर बसलेले असतात. दुसरीकडे अर्णवने शिर्केंना कॉल केलेला असतो. अर्णवने मशीनसाठी कॉल केलेला असतो, परंतु शिर्के म्हणत असतात, ऑलरेडी मशीन तिकडे आलंय. तसा मी फोन आयोजकांना सुद्धा केला आहे. शिर्के ती मशीन स्टोअररूममध्ये आहे असं म्हणतात. अर्णव विचारत असतो, स्टोअररूममध्ये? ती मशीन सेफ आहे ना? यावर शिर्के हो असं. दुसरीकडे सौदामिनी त्या मशीनजवळ आलेली असते. काही लोक तिच्याबरोबर असतात. त्यांना ती म्हणत असते, चला चला कामाला लागा. तिने आणलेली 2 माणसं त्या मशीनला पूर्णपणे खोलून टाकतात. सौदामिनी म्हणत असते, थँक्स अर्णव, ही संधी मला तू दिल्याबद्दल. मला कळलंय तुझ्या आईचं हे मशीन तुझ्या आयुष्याचा आधार आहे. तुझ्या जीवापेक्षाही हे मशीन तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यात तूच ते इथे आणून ठेवण्याचा मूर्खपणा केलायस. ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरणार आहे. त्यानंतर सौदामिनी तेथून निघून जाते. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू असतं. अर्णव आणि ईश्वरीचे फॅन्स अर्णव ईश्वरी, अर्णव ईश्वरी असे ओरडत असतात. ईश्वरी म्हणत असते, आत्तापर्यंत आपण सात्विक फॅशनसाठी लढलो, आता आपल्याला या आपल्या फॅन्ससाठी लढावं लागणार आहे. अर्णव हो असं म्हणतो आणि तो ईश्वरीला ऑल द बेस्ट करतो. त्या दोघांचं हे बोलणं लांबूनच सौदामिनी ऐकत असते. सौदामिनी पुढे येते आणि म्हणत असते, डोळ्यांना एवढा त्रास झालाय तरीसुद्धा तुमचे डोळे उघडले नाहीत. ईश्वरी म्हणते, माझे जाऊ द्या तो, पण ज्यांच्या मनात अहंकार आणि स्वार्थ असतं ना त्यांचे डोळे उघडे असूनसुद्धा ती माणसं आंधळीच असतात. आणि मला थोड्या वेळासाठी का होईना आंधळ करून ना तुम्ही मला एहसास दिला की मी एकटी नाही आहे. आणखी स्ट्रॉंग बनवलात तुम्ही मला. हा ऑडियन्सचा सपोर्ट बघून तुम्हाला कळलं असेलच पुढे काय होणार आहे ते. तरी पुन्हा एकदा सांगते, हा राऊंड पण आम्हीच जिंकणार आहोत. असं म्हणून अर्णवचा हात पकडून ईश्वरी तेथून निघून जाते. सौदामिनी म्हणत असते, राऊंड जिंकायला तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नसणार आहे अर्णव. कसं काय जिंकणार आहेस तू? कॉम्पिटिशनसाठी सगळ्या जोड्या हजर झालेल्या असतात. अँकर म्हणत असते, लोककलेचा नवा अंदाज ह्या राऊंडचे काही नियम असणार आहेत आणि ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पुढे ते अँकर म्हणते, ह्या राऊंडची थीम असणार आहे इंडो वेस्टर्न फ्युजन आणि यामध्ये कुठलाही एकच पार्टनर पार्टिसिपेट करू शकतो. दुसरीकडे ईश्वरीचे फॅन ईश्वरीसाठी प्रार्थना करत असतात. त्यानंतर अँकर म्हणते, या ट्विस्ट असा आहे, ह्यातला नवा कोरा ड्रेस तुम्हाला डिझाईन बोर्डवरती कन्सिव्ह करायचा आहे आणि नंतर कापड आणि ॲक्सेसरीजने तो तयार करून तो स्टाईल करायचा आहे. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, मला एक सांगा, तुम्हाला ते आईंचं मशीन चालवता येतं? अर्णव म्हणतो, हो येतं. असं का विचारतेस? अगं त्याच मशीनवर शिकलो मी शिवणकाम. लहानपणी आई गेल्यानंतर मी आणि ताई त्याच मशीनवर कपडे शिवायचो. सो मला ती मशीन चालवता येते. ईश्वरी म्हणते, कधी तुम्हाला चालवताना बघितलं नाही ना म्हणून विचारते. ईश्वरी पुढे म्हणत असते, तो दोरा असतो ना तो जर सुईमध्ये गेला नाही ना तर अशी त्याला थुंकी लावा. यावर अर्णव इव असं करत असतो. ईश्वरी म्हणते, इव काय? अहो मग पटकनी दोरा सुईमध्ये जातो. आज करून बघा. हे सर्व करायला फक्त 2 तास मिळालेले असतात. त्यानंतर सर्वजण आपापल्या वर्क प्लेसवर जाऊन बसतात. दुसरीकडे सौदामिनी अर्णवच्या मशीनजवळ आलेली असते आणि ती देवसरेंना ओरडत असते. देवसरे म्हणत असतात, अजून नाही झालंय मॅडम काम.
तेथील माणूस म्हणत असतो, अहो मॅडम, ही खूप जुनी मशीन आहे, ती एवढ्या लवकर डिस्मेंटल नाही होणार, त्याला अजून 15-20 मिनिटं जातील. सौदामिनी देवसरेला म्हणत असते, तुम्ही पटकन तिकडे जा आणि अर्णवला इकडे येण्यापासून थांबवा, कारण दुसरी राऊंड सुरू झालेली आहे. देवसरे हो म्हणून तेथून निघून जातात. सौदामिनी इकडे काम करत असलेल्या लोकांना पटपट काम करा असं म्हणत असते. अर्णव लगेच तेथे जाऊन विचारतो की माझं मशीन कुठे आहे. एक लेडीज म्हणत असते, अहो कोणतं मशीन, आम्ही तर सर्व मशीन ठेवले आहेत. परंतु अर्णव म्हणत असतो, नाही नाही, मला इथे माझं पर्सनल मशीन यूज करायचं होतं आणि तसं ॲप्लिकेशन मी दिलं होतं आणि ओकेसुद्धा आलं होतं. ती लेडीज मी चेक करते असं म्हणत असते. एवढ्यात तेथे देवसरे येतात. देवसरे म्हणतात, तुम्ही डायरेक्टली तुमचं मशीन यूज नाही करू शकत, पहिल्यांदा आम्हाला त्याचं इन्फेक्शन करावं लागेल. अर्णव म्हणतो, इन्स्पेक्शन करावं लागेल म्हणजे मशीन तर कधीपासून इथे आहे ना, मग अजूनपर्यंत तुम्ही इन्स्पेक्शन का नाही केलं. देवसरे म्हणतात, सर्व मशीनचं इन्स्पेक्शन झालेलं आहे, परंतु तुमचं मशीन इथे अवेलेबलच नव्हतं, आम्ही तरी काय करणार. अर्णव आणि देवसरे मशीनवरून खूपच वाद घालत असतात. अर्णव म्हणत असतो, माझं मशीन तुमच्या स्टोर रूममध्ये आहे, तुम्ही इन्स्पेक्शन केलं पाहिजे होतं ना. मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सौदामिनी म्हणत असते, पटकन हे मशीन उचलून आतमध्ये कुठेतरी नेऊन ठेवा. अर्णव म्हणत असतो, माझं त्या मशीनशी काहीतरी इमोशन कनेक्ट आहे. तेथे असलेले आयोजक म्हणत असतात, लवकरात लवकर तुम्ही तुमची मशीन घेऊन या. शिर्के आलेले असतात आणि शिर्के अर्णवला मशीनच्या जागी घेऊन जातात, परंतु मशीन तेथे नसते. ईश्वरीला तेथे काही मशीनचे पार्ट्स मिळतात. त्यानंतर ती बॉक्स खोलते तर त्यामध्ये मशीन टाकलेला असतो. शिर्के म्हणत असतात, हे कोणाचं काम आहे. ईश्वरी म्हणते, हे सौदामिनी देशमुखचं काम आहे. अर्णव म्हणत असतो, सोडणार नाही मी तिला, आय किल हर.